नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तुम्हाला माहितीच आहे की आपण एक सिरीज चालू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारक कव्हर करत आहोत. आज या अगोदर पण आपण बरेच समाजसुधारकांना आपल्या नोट्सच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत की जे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षामध्ये उपयुक्त ठरणार आहे. तसेच आज आपण बघूया महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी नोट्सच्या माध्यमातून. चला मग सुरू करूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. महात्मा ज्योतिराव फुले. पूर्ण नाव ज्योतिराव फुले. जन्म 11 एप्रिल 1827 पुणे इथे. मृत्यू 28 नोव्हेंबर 1890. वडील गोविंदराव फुले, पत्नी सावित्रीबाई आणि त्यांना पदवी उपाधी भेटली होती महात्माची. त्यांचे सामाजिक कार्य आपण बघूया. आधुनिक महाराष्ट्रातील ते एक प्रमुख समाजसुधारक होते. बहुजन समाजाच्या हक्कासाठी त्यांचा लढा होता. जाती व्यवस्थेचा विरोध हे सर्व त्यांचे सामाजिक कार्य आहे. अतिशूद्रांच्या उन्नतीसाठी ते कार्य करायचे आणि त्यांना स्त्री पुरुष समानतेचा पण पुरस्कार मिळालेला आहे. तसंच त्यांचे शैक्षणिक कार्य बघूया. 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका ठरल्या. 1852 मध्ये दलित मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केली. हंटर आयोगाकडे मोफत व सक्तीच्या शिक्षणाची त्यांनी मागणी केली की सर्व मुलांना शिक्षण भेटायलाच हवं, ही त्यांनी हंटर आयोगाकडे मागणी केली. स्त्री उद्धाराचे त्यांनी काय काय कार्य केलेले आहे ते बघूया. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी महत्त्वाचं एक कार्य केलेलं आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहस्थापना, स्त्रियांच्या शिक्षणासाठी विशेष त्यांनी प्रयत्न केलेले आहे. स्त्रियांच्या प्रसूतीसाठी त्यांनी मदत केंद्र उभारलं आहे. म्हणूनच त्यांना स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हटले जातात. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी एक सर्वात मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे. बघूया आपण शेतकरी व समाजविषयक त्यांचे विचार काय होते. त्यांनी शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लेखन केला होता. या ग्रंथामध्ये त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य होतं, शेतकरी हा देशाचा कणा आहे. हा विचार त्यांनी मांडला. शेतकऱ्यांच्या दुःखाचे त्यांनी वर्णन केले. ब्रिटिश सरकारांच्या धोरणावर त्यांनी याच ग्रंथामार्फत टीका पण केली आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांची आता संस्था बघू तर 1873 त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचा उद्दिष्ट काय होता? सामाजिक समानता, जातीभेद निर्मूलन. त्यांचे आता आपण महत्त्वाचे ग्रंथ बघूया. शेतकऱ्यांचा असूड हा एक त्यांचा प्रमुख ग्रंथ होता. त्यानंतर गुलामगिरी, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्य धर्म, समानतेचा धर्म हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ. आता आपण बघूया सावित्रीबाई फुले यांच्याविषयी. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव सातारा इथे झाला होता आणि मृत्यू 10 मार्च 1897 प्लेग रोगाची बाधा त्यांना झाली होती. प्लेग हा साथीचा आजार त्यावेळेस पसरलेला होता आणि त्यांची बाधा ही सावित्रीबाई फुले यांना झाली होती. त्याच्याने त्यांचं मृत्यू झाला होता. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले. सावित्रीबाई फुले यांचे आपण कार्य बघूया. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्या. संपूर्ण भारतात
त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी कार्य केले आणि स्त्री शिक्षणाचा पण त्यांनी खूप प्रसार केला. तर हे होते आपले सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.